नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। हदगाव येथे आदिवासी आरक्षण बचाव महामोर्चा, हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव रस्त्यावर। शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी सकल आदिवासी समाजाच्या वतीने आदिवासी आरक्षण बचाव महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। हा मोर्चा हदगाव येथील बिरसा मुंडा नगर उमरखेड रोड ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, राठी चौकपासून तहसील कार्यापर्यंत काढण्यात आला। कोणत्याही गैर आदिवासी समाजास आदिवासी समाजात समाविष्ट करून आरक्षण देण्यात येऊ नये व 17 संवर्गाची पेशा भरती त्वरित करावी आणि 12,500 अधिसंख्य झालेल्या आदिवासींची भरती लवकरात लवकर करावी, अशा विविध मागण्याचे निवेदन हदगाव तालुक्याच्या तहसीलदार सुरेखा नांदे मॅडम यांच्या मार्फत शासनाला पाठविण्यात आले। या मोर्चाला कळमनुरीचे माजी आमदार डॉक्टर संतोष टारपे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सतीश पाचपुते, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर गायकवाड, डॉक्टर दीपक नाईक, ॲडव्होकेट रामदास डवरे, माजी पंचायत समिती उपसभापती शंकर मेंढके, सामाजिक कार्यकर्ते सोनबा वानोळे वाळकेवाडी, सामाजिक कार्यकर्ते देवानंद मिरासे, सामाजिक कार्यकर्ते धनराज सोनटक्के आणि हदगाव परिसरातील आदिवासी बांधव, महिला, युवक युवती हजारोच्या संख्येने आपल्या पारंपरिक वाद्यासह वेशभूषेत सहभागी झाले होते। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम, उमरखेड। नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। आज आपण नांदेड जिल्ह्यातील हदगाव या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता आदिवासी समाज आपल्या आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी हा जनसागर या रस्त्यावर उतरलेला आहे आणि आपण पाहू शकता एकंदरीत जर बघितलं तर हा आरक्षणाचा मुद्दा आहे। या मुद्द्याला घेऊन हा सर्व संघर्ष या ठिकाणी चालू आहे आणि या समाजाची एकच मागणी आहे की आम्ही कोणत्याही समाजाला आमच्या समाजामध्ये घुसू देणार नाही। आमचं आरक्षण हे आमच्यासाठीच आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी आपण आदिवासी महिला, आदिवासी पुरुष, युवक युवती या ठिकाणी मोठ्या संख्येने हजर झालेले आहेत आणि आपण पाहू शकता त्यांच्या वेशभूषात, त्यांचे जे पारंपरिक वेशभूषा आहे या वेशभूषेच्या पारंपरिक वेशभूषेत या ठिकाणी हा समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि या या आरक्षणाच्या मुद्द्यावर या समाजामध्ये एसटी प्रवर्गामध्ये आम्ही कोणत्याही समाजाला आरक्षण मिळू देणार नाही, आज अशी त्यांची रास्त मागणी आहे। आणि या ठिकाणी निवेदन देण्यासाठी तहसीलवर या ठिकाणी हा संपूर्ण समाज हा जात आहे। इथे हजारोच्या संख्येने आदिवासी समाज रस्त्यावर उतरलेला आहे। याचं मुख्य कारण की आदिवासी म्हणजे जे घुसखोरी होऊ पाहत आहे, धनगर समाज असेल, बंजारा समाज असेल किंवा इतर समाज असतील, ते आमच्या आदिवासी आरक्षणामध्ये घुसू पाहत आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी, त्यांना विरोध करण्यासाठी आणि आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आज आम्ही हजारोच्या संख्येनं प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एकत्र येत आहोत। कालच आमची मुंबई इथे सुद्धा पूर्ण आमदार खासदार यांची बैठक झाली आणि त्यामध्ये असं ठराव घेतलं की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी या जे आरक्षणामध्ये घुसू पाहत आहे त्याचा आम्ही विरोध करावा। त्याचप्रमाणे याच्यानंतर सुद्धा याच्यामध्ये सरकार जर निष्क्रिय राहिलं तर जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा मोठी मोठी आमची आंदोलन होती। त्यानंतर सुद्धा आणखी सरकार जर आमच्या लक्ष देत नसेल आमच्याकडे तर आम्ही हजारोच्या लाखोच्या संख्येनं परत मुंबईला सुद्धा आम्ही जाऊ आणि या आरक्षणाचा लढाई ही शेवटपर्यंत आम्ही लढू। आज या ठिकाणी हदगाव हिमायतनगर तालुक्याच्या वतीनं तहसील कार्यालय वर महाराष्ट्र शासनाचा निषेध म्हणून मोर्चाचं नियोजन केलं होतं आणि या मोर्चाला संबंध दोन्ही तालुक्यातील आदिवासी समुदाय मोठ्या संख्येने हजर झाला होता आणि या मोर्चाच्या अनुषंगानं आम्हाला आदिवासी आरक्षण बचाव समितीच्या वतीनं एकच सांगणं आहे की आदिवासी समाजामध्ये कोणत्याही प्रकारची घुसखोरी शासनानं करू नये किंवा करण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारे सेंट्रल गव्हर्नमेंटला प्रस्ताव पाठवू नये
एवढंच आमचं या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून सांगणं आहे. जय संविधान, जय भीम. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि या देशामध्ये गॅजेटनुसार आरक्षण नाही, या देशामध्ये संविधानानुसार आरक्षण आहे. आणि हे कुठेतरी आमचा आदिवासी समाज शिकायला आणि आता तरी आमचा आदिवासी समाज पुढे चालला म्हणून हे कोणाला तरी कोणत्या तरी समाजाला त्यांना देखवत नाही म्हणून हे आमच्या समाजामध्ये आरक्षण मागण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि पहिलाच आमच्या आदिवासी समाजामध्ये मुनेरवारलो समाज किंवा कोणताही समाज घुसलेला आहे, बोगस दाखले त्यांना दिलेले आहेत. आणि हेच आमच्यामध्ये यांनीच अतिक्रम केलेला आहे, हे पण हटत नाहीत. आणि 12,500 जी जागा आहेत ती जागा पण सरकार भरत नाही. खूप मोठा आमच्या आदिवासी समाजावर अन्याय आहे. या सरकारचा मी निषेध करतो. आरक्षण बचाव या आदिवासी मोर्चा काढलेला आहे. आमची आदिवासी बांधवांची कुठल्याही जातीच्या विरोधात किंवा कुठल्या समाजाच्या विरोधात भूमिका नाही. आमचं जे 7% आरक्षण आहे हे साबित राहावं, हे सुरक्षित राहावं. आता कुठं आदिवासी बांधव आता कुठे शिक्षण घेत आहे, आता कुठे त्याला शिक्षणाची जाणीव झालेली आहे. आणि एवढ्यामध्येच काही जे समाजाच्या विरोधामध्ये काही काम करतात हे लोक त्यांचं आरक्षण हिसकवण्याचं पाहत आहेत आणि जातीमध्ये ते निर्माण करण्याचं पाहत आहेत. इतके दिवस आतापर्यंत आम्ही आणि इथून समोरही आदिवासी बांधव असेल, बंजारा बांधव असेल किंवा धनगर बांधव असेल, आम्ही एकमेकांसोबत काम केलेलं राहत आहे आणि इथूनही समोर राहणार आहेत. कुणीही या गोष्टीचा गैर प्रचार करू नये किंवा गैरसमज मनामध्ये ठेवू नये. आणि आरक्षण हे कुठल्या गॅजेटनुसार मिळत नसते, हे घटनेनं दिलेलं आरक्षण आहे. भारत देश गॅजेटवर चालत नाही तर बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेवर चालतो, हे सर्वात प्रथम समजून घेतलं पाहिजे. आमची या मोर्चाच्या माध्यमातून हे सांगण्याचं काम होतं. डॉक्टर बोलायचं आताच आमचे पाचपुते साहेब, टारपे साहेब यांनी जे आदिवासी समाजाचा जो मोर्चा झाला त्याच्यासाठी जे मांडलो, महत्वाचा विषय याच्यामध्ये असा आहे की हैदराबादचं गॅजेट, हे गॅजेट इथं लावून, जसं मागे एक मोर्चा झाला, दंडेशाही झाली, दडपणशाही झाली, धुंडशाही झाली आणि त्याच्यामुळं जे आरक्षण जाहीर केलंय वास्तविक पाहता ते कायद्यानं मंजूर नाही आहे आणि कोर्टामध्ये ते टिकणार सुद्धा नाहीये. पण ह्या शासनाला आता झालेल्या अतिवृष्टीच्या याच्यातून लोकांचं लक्ष विचलित करायचं आहे म्हणून हा शासनाचा कुटील डाव आहे. आणि या समाजाचं आरक्षण काढून त्या समाजाला टाकतो, त्या समाजाचं आरक्षण याला देतो, हे म्हणायची जी पद्धत चालू केलेली आहे हे कुठेही होणार नाही. यांना फक्त आपले गुन्हे, आपल्या चोऱ्या लपवायच्या होता आणि शासनाला लोकांना लढवत ठेवायचंय, त्यांच्याकडे कोणीही लक्ष देऊ नये अशा पद्धतीची भावना या शासनानं आणलेली आहे. त्याच्यामुळं आज जो आमचा मोर्चा झाला, हजारो लोकसंख्येच्या हिशोबानं आम्ही लोकांना फक्त आव्हान केलंय. आम्ही गाड्या लावल्या नाहीत, घोड्या लावल्या नाहीत, त्यांनी स्वतः स्वयंस्फूर्तीनं एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येनं लोक इथं हजर झाले. इथंच नाही, काही दिवसापूर्वी किनवटलाही झाला, भोकरलाही झाला काल परवाच्या दिवशी. कोणी कोणाला बोलवत नाही, कोणी कोणाला अक्षिदा दिल्या नाही, ती या म्हणायचं आमंत्रण दिलेलं नाही, फक्त आव्हान केलेलं आहे. आणि लोक स्वतः स्वयंस्फूर्तीनं खिशातले पैसे खर्च करून या कार्यक्रमासाठी, या मोर्चासाठी हजर व्हायले. तरी आमचा समाज वाघालाही भीत नाही. वाघाच्या जबड्यात हात घालून जबडा फाडायची ताकद ज्या समाजामध्ये आहे, दर्याखोऱ्यात राहणारा हा समाज आहे. आणि हा समाज आहे, या समाजावर तुम्ही आरक्षणाचं भूत लाभवायचं कोशिश करत आहात तर ते कदापि शक्य होणार नाही. ज्या पद्धतीनं वाघाची दाबाड चिरायची ताकद आमच्यामध्ये, आमच्या समाजामध्ये आहे, आमच्या जातीमध्ये आहे, तीच ताकद आम्ही पुन्हा एकदा या रस्त्यावर उतरून लावू आणि रस्त्यावर उतरू. आणि वेळ आली तर या सरकारचं जाबाड सुद्धा चिरायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही. जय हिंद.
जय आदिवासी, जय बिरसा. या ठिकाणी आज हातगावचा मोर्चा जो आहे तो आदिवासी समाजाच्या शासनाप्रती असणाऱ्या तीव्र भावना या ठिकाणी दिसून आलेल्या आहेत. हजारोच्या संख्येनं आदिवासी समाज एकत्र आलेला आहे आणि त्यांची प्रमुख मागणी एवढी आहे की आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये इतर कोणाचाही समावेश करण्यात येऊ नये. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनादत्त अधिकाराच्या माध्यमातून या ठिकाणी जे आदिवासी समाजाला आरक्षण मिळालेले हे कुठेतरी याच्यामध्ये शासनाचा कुटील डाव या ठिकाणी दिसून येत आहे. समाजामध्ये भांडण लावणं आणि या माध्यमातून आदिवासी समाजाची गळचिपी करण्याचं धोरण हे शासन राबवत आहे. आमची या ठिकाणी शासनाला आमची विनंती आहे की तुम्ही पहिल्यांदा आमच्या 12,500 जागांचा या ठिकाणी जी पदभरती आहे ती तुम्ही कधी करणार आहात. काल परवा तुमचे जे महसूल मंत्री आहेत चंद्रकांत बावनकुळे त्यांनी एक प्रस्ताव या ठिकाणी शासनाकडे मांडलाय की आदिवासी समाजाच्या जमिनी ते भाडे तत्वावर देणार. तुम्हाला कोणत्या आदिवासी समाजानं म्हणले की आमच्या जमिनी भाडे तत्वावर द्या? आज आमच्या जमिनी हे आमच्या जमिनी सुद्धा तुम्हाला हिसकून घेण्याचा या ठिकाणी शासनाचा डाव आहे आणि हा पूर्णपणे आदिवासी समाज हे सहन करणार नाही. आणि आज वेळीच जर शासनानं ज्या आदिवासी समाजाच्या ज्या पूर्ण मागण्या मान्य नाही केल्या तर याचा परिणाम सरकारला भोगल्याशिवाय राहणार नाही. संबंध महाराष्ट्रामध्ये आजघडीला पूर्ण तालुका जिल्हाभरामध्ये लाखोंच्या संख्येनं हा मोर्चा या ठिकाणी घडत आहे. काल भोकरला झाला, किनवटला झाला, आज हातगावमध्ये आहे. येत्या 6 तारखेला 6 ऑक्टोबरला नांदेडमध्ये आहे. खरं तर आताच आमच्या मित्रांनी सांगितलं, डॉक्टर दीपक नाईक यांनी, की कुठल्याही गॅजेटवर हे सरकार चालत नाही, संविधानावर सरकार चालते. यापूर्वी सुद्धा अनेक जाती जमातीच्या लोकांनी या ठिकाणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मागे आपण पाहतो धनगरांनी सुद्धा या ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु आपण या ठिकाणी कडेचोट सगळ्या प्रकारचं त्यांना डाटा दिला TRTI ने त्या ठिकाणी त्यांचा जो काही दावा होता तो फेटाळून लावला 31 मार्च 2017 रोजी. आम्हाला या ठिकाणी सांगायचंय की तेलंगणामधलं जे काही आरक्षण आहे तेच आरक्षण लटकलेलं आहे. राज्यापुरतं ते आरक्षण त्यांनी दिले, परंतु राज्यपालाची सही त्याच्यावर नाही. प्रेसिडेंट म्हणजे पार्लमेंट, राज्यसभा आणि लोकसभा याचं परमिशन घेऊन प्रेसिडेंटची साईन त्याच्यावर असावी लागते, राष्ट्रपतीची सही त्याच्यावर नाही. आणि अशा प्रकारचा आरक्षणाचा दावा महाराष्ट्रामध्ये काही लोक करत आहेत. यामध्ये या ठिकाणी अशा प्रकारचं वातावरण दूषित होऊन समाजामध्ये तेढ निर्माण झालेली आहे. प्रामुख्यानं या वादाला या ठिकाणी निवळावं, हा वाद निघून जावा याच्यासाठी 1965 साली लोकूर समिती या ठिकाणी न्यायमूर्ती लोकूर समिती तयार केली. यामध्ये 5 क्रायटेरिया त्या ठिकाणी त्यांनी ठरवल्या होत्या. Ya,